आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अंजलीताई, आता एक खळबळजनक दावा रणजित कासले यांच्याकडून करण्यात येतोय। व्हिडिओ ते म्हणतात की वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये दिली जाते, असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे। नाही, मी पण तेच आता ऐकलं की त्याला स्पेशल चहा, 6 ब्लँकेट आणि अशी खास सोय सगळी त्याला खायला चपात्या वगैरे सगळंच जे मिळतंय। आणि हे जर खरं असेल तर काय हे कारागृह अधिकारी करतायत आणि पैसे कमवण्यासाठी ते अशा लोकांना मदत करतायत हे नुसतं विचार करून सुद्धा मला त्रास होतोय की आता नीतिमत्ता खरंच संपली आपली। कोणाला काही वाटत नाही की अशा माणसांनी इतकं वाईट कृत्य करून जर फक्त थोड्या पैशांसाठी आपण त्याची सरबराई करत असू तर आपण काय करतोय असा प्रश्न नाही का पडत ठेवणार। मला असं वाटतं की आता ना खरंच सगळ्यांना सिद्धांत अमुक अमुक हे सगळे शब्द आता आपल्याला विसरून जायला हवेत की काय, असाच प्रश्न पडतोय मला। जी अंजलीताई, आपल्याला काय वाटतं की या संदर्भात तपासणी केली पाहिजे का? जेल प्रशासनाला या संदर्भात प्रश्न विचारले पाहिजेत का? प्रशासनाचेच जर आपण बघितलं, जलिंदर सुपेकर कराडला मदत करत आहेत अशी मला काल माहिती मिळाली। तेच जलिंदर सुपेकर हगवणे कुटुंबाला कशी मदत करतायत ती माहिती मिळते। काय यांच्याकडनं आपण अपेक्षा करणार आहे? आत्ताच्या घटकेला म्हणजे कालच मला ही माहिती मिळाली की कराडची सरबराई ही जलिंदर सुपेकर करतायत। हगवणे कुटुंबात तेच जलिंदर सुपेकर त्यांना फरार व्हायला मदत करतात, त्यांना गन लायसन्सेस देतात। काय अपेक्षा करायची आपण अशा लोकांकडनं? जी नक्कीच, आपण या संदर्भात काय पाऊल उचलणार आहात का? आपली काय भूमिका असेल? मी सीएम's ऑफिसला ताबडतोब पत्र पण लिहिलं। त्यांचा कालचा आलेला ती ऑडिओ क्लिप होती ती देखील मी परवाच पाठवली सीएम's ऑफिसकडे। आणि अशा माणसाला नुसतंच हेडक्वार्टर नाही, त्याच्याकडे संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक सगळी कारागृह एकाच व्यक्तीकडे ॲडिशनल चार्ज का, असा प्रश्न देखील विचारलाय। जी धन्यवाद अंजलीताई, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।